नाशिक रोड परिसरातील देवी चौक या ठिकाणी 1,30,000 रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरीला गेला होता। या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकानं शिताफीनं करत आरोपीला फिल्म स्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या। या कारवाईमध्ये चोरी गेलेला नेकलेस हस्तगत करण्यात आलाय। फिर्यादी रिजवान इरफान शेख राहणार राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड यांचा 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस अज्ञात चोरट्यानं लंपास केला होता। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या पथकानं तपास सुरू केला। तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे हिरव्या रंगाचं जॅकेट घातलेला एक संशयित जेलरोड परिसरात चोरीचा नेकलेस विक्रीसाठी फिरत असल्याचं कळलं। तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, संध्या कांबळे, सुप्रिया विघे यांच्या पथकानं संशयिताचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं। त्याचे नाव अक्षय मोतीराम शेजवळ, वय वर्ष 28, रमिकनगर झोपडपट्टी, जेलरोड नाशिक रोड या ठिकाणचा राहणारा असून त्याच्याकडून चोरी केलेला 11 ग्रॅम वजनाचा नेकलेस 1,30,000 रुपये किमतीचा जप्त करण्यात आलाय। प्राथमिक तपासामध्ये आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांचंही विशेष मार्गदर्शन लाभलं। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा शोध पथकाचं कौतुक केलं आहे। देवी चौक या ठिकाणी फिर्यादी नामे रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्समधून 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत त्याची 1,30,000 रुपयाची होती, तर तो चोरी गेलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक हे करत होते। त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एक इसम राजराजेश्वरी चौकात या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनी यांना कळवली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी सापळा रचला। सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयित इसम याला ताब्यात घेतले। 2 पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली। त्या अंगझडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, श्री बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।